अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरोपचार रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफवर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। आरोपींवर तात्काळ एफआयआर दाखल करावा, अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशारा आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला आहे। अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरोपचार रुग्णालयात गुरुवारी घडलेल्या एका घटनेमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे। वॉर्ड क्रमांक 12 आणि 13 मध्ये कर्तव्यावर असलेले डॉक्टर शुभम सैनी, इंटर्न डॉक्टर प्रथमेश सरनाईक तसेच नर्सिंग स्टाफ ब्रदर सुशील मेड हे रुग्णसेवा देत असताना वॉर्डमध्ये दाखल असलेला रुग्ण मोहम्मद शाहरुख आरिफ खान हा मेडिको लीगल प्रकरणातील केस पेपर देण्याची मागणी करत होता। डॉक्टरांनी आणि नर्सिंग स्टाफने कायद्यानुसार एमएलसी प्रकरणातील कागदपत्रे थेट रुग्णालयात देता येत नसल्याचे समजावून सांगितले। मात्र या कारणावरून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टर, इंटर्न आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे। या घटनेचा निषेध करत वैद्यकीय अधिकारी, इंटर्न डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने अधिष्ठता कार्यालयासमोर निदर्शने केली। आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे। दरम्यान आज एफआयआर दाखल झाली नाही तर काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला असून या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। जो आरोपी आहे त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये आमच्या प्रशासनामार्फत, इंडिव्हिज्युअल कोणी आम्ही एफआयआर करणार नाही, प्रशासनामार्फत एफआयआर दाखल झाली पाहिजे आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की उद्याच्या तारखेमध्ये त्याच्यावर एफआयआर होऊन त्यानंतर आमच्या सेफगार्डसाठी गेल्या मागच्या महिन्यामध्ये नर्सेसचा सुद्धा संप झाला। त्या संपामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला 1 पेशंट 1 रिलेटिव्ह असा रेशिओ वार्डमध्ये आम्ही देणार, त्यानंतर पेशंटसाठी पासेस देणार, परंतु आतापर्यंत अशा कुठल्याही पद्धतीचे पासेस गिसेस अवेलेबल झाल्या नाहीत। तर उद्याच्या तारखेमध्ये पासेस आणि 1 पेशंट 1 रिलेटिव्ह तात्काळ स्वरूपामध्ये लागू करावा, अन्यथा सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, मार्डवाले जितके काही संघटना आहेत या सगळ्या संघटना आम्ही जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय।